राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी महायुती आणि पक्षीय जबाबदाऱ्यांवर ठळक भूमिका मांडली आहे। ठाकरे बंधूंवर पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच बोलतील असे त्यांनी स्पष्ट केले। महायुती व्हावी अशी केंद्र व राज्य नेतृत्वाची इच्छा असून ती सन्मानजनक असावी ही भूमिका असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले। प्रभारी पदांसंदर्भातही त्यांनी नमूद केले की प्रत्येक शहरासाठी जबाबदारी देण्यात आली आहे, मात्र ही पदे कायमस्वरूपी नसून तात्पुरती स्वरूपाची असतात। विधी तज्ञ ॲडव्होकेट रमाकांत ओलेकर उर्फ अण्णा साधारणपणे 70च्या नंतरच्या कालखंडात संपूर्ण कोकणामध्ये म्हणजे त्यावेळेला अण्णा ओलेकर, प्रभाकर हेगडे, बाबा चिटणीस, माऊसकर हे असे अतिशय समाजाला वलन लावणारे वकील होऊन गेले। कुठल्याही आरोपीला त्याचं वकीलपत्र घेताना अण्णा स्पष्ट सांगायचे की अजाणतेपणे तू जर हा गुन्हा केला असेल तर ह्याच्या पुढे गुन्हा करणार नसेल तर तुझं वकीलपत्र घे। असे समाजाला निश्चितपणे दिशा देणारे वकील अभावानेच त्या ठिकाणी आढळतात आणि म्हणून अण्णांच्या नावानं ही या ठिकाणी स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ होत आहे। म्हणून मी या ठिकाणी आवर्जून आणि अण्णांचा आदर्श हा समाजाला निश्चितपणे भविष्य काळामध्ये वकील लोकांना सुद्धा जीवनाचा प्रत्येक टप्पा उंचावर नेताना निश्चितपणे आदर्शवत होईल असा माझा विश्वास आहे। एक महत्त्वाची गोष्ट नो पॉलिटिक्स, नो होणार आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र युतीची घोषणा करणार आहे। काय वाटतं, काय परिणाम होईल? बघा, मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाला प्रवक्ते आहेत, जिल्ह्याला प्रवक्ते, राज्याला, देशाला, आणि प्रवक्त्यानेच बोलावं पक्षाचं धोरण, आणि म्हणून दुसऱ्याने कॉमेंट्स करून नाही त्या मतातून मी युतीच्या चर्चांना सुरू आहे की केंद्रीय नेतृत्वानं आणि राज्य नेतृत्वाने सुद्धा महायुती व्हावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे, परंतु ती सन्मानजनक व्हावी अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आहे। त्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल देखील युती वाटते। तेव्हा सगळ्याच ठिकाणी चांगलं वातावरण व्हावं, महायुती व्हावी अशी इच्छा आहे, तर ती सन्मानजनक व्हावी ही सगळ्यांची धारणा आहे। परीक्षा होणार आहे, परीक्षा घेतली जाणार आहे। पाहिलं तर लोकसभेमध्ये, विधानसभा झाली, आता खऱ्या अर्थाने महानगरपालिका लागलेली आहे। खऱ्या अर्थाने प्रत्येक पक्षाची या ठिकाणी जनता परीक्षा घेणार आहे। आता बाब असे की जनता चांगल्या विचाराच्या लोकांच्या बरोबर, चांगलं काम करणाऱ्यांच्या बरोबर आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे। भविष्य काळामध्ये अशाच विचाराबरोबर जनता राहील असा विश्वास व्यक्त मला कोणाच्या अपेक्षेवर बोट ठेवायचं नाही। आज जीवनातला मिळालेला यशाचा भाग हा कायमच राहतो अशातला भाग आहे। जे अपयशी होतात ते यशस्वी होतील, आणि यशस्वी झाले त्यांना सुद्धा आयुष्यामध्ये कधी अपयशाची चव चाकायला लागते। सातत्यानं जे जनसामान्यावर राहतील त्या लोकांचं यश कायम राहील। राजकारणामध्ये तुम्ही असताना प्रभारी म्हणून दिलेला आहे। आधी काय झालं तर बाब अशी आहे की ह्या निवडणुका एकाच वेळेला लागल्या अशी सुरुवातीला अपेक्षा नव्हती, परंतु आता एकाच वेळेला निवडणुका लागल्या कारणानं प्रत्येक शहरामध्ये एक जबाबदार माणूस त्या ठिकाणी असावा या उद्देशाने केला, आणि शेवटी पक्षाला एकेका शहराकरता जबाबदार माणूस देण्याची भूमिका वाटली आणि ती दिलेली आहे। त्याच्यामध्ये काय आता
हे काही प्रभारी पद, हे काही कायमचं कोणाला काही खिला मारलेलं नाहीये, तात्पुरतच असतं. नगरसेवकांच्या सीट्स मागत आहे, 55 नगरसेवकांच्या सीट्स नवी मुंबईमध्ये शिवसेना मागत आहे, कसं बघताय? नाही, त्या एकूणची वाटाघाटी करणाऱ्या कमिटीमध्ये मी नाहीये, ते दुसरे सदस्य. त्याने काय निर्णय घेतलाय आणि काय प्रस्ताव दिलाय मला माहिती. लोकांसोबत आपण बैठक सगळ्यांना संधी मिळावी, सगळ्यांना यश मिळावं. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, ठाणे.